खासदार पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। काल रात्री 10 वाजता वर्षा निवासस्थानी भेट झाल्याची माहिती। भेटीचं कारण गुलदस्त्यात आहे, मात्र राष्ट्रवादीमधील अंतर्गत वादावर ही भेट झाल्याची चर्चा। आनंद परांजपे यांनी शरद पवारांची भेट घेतली। आनंद परांजपे यांनी 2 दिवसांपूर्वी राष्ट्रवादीमधून शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलाय। शरद पवार यांची भेट घेण्याचं कारण गुलदस्त्यात। पुण्यामध्ये भाजपची बॅनरबाजी, पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा विसर। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्ताने मोठमोठे बॅनर, खर्च कमी करण्याचं पंतप्रधान मोदींनी केलं होतं आवाहन। पेट्रोल दरवाढीच्या विरोधामध्ये पुण्यामध्ये मनसेचं आंदोलन। पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर मनसेचं आंदोलन। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्ताने मनसेनं आंदोलनाचा इशारा दिला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या आर्थिक धोरण आणि चुकीच्या परराष्ट्र नीतीमुळे देशाला महागाईचा फटका। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हा आरोप आहे, तर महागाईच्या विरोधात धुळ्यामध्ये आंदोलनाची हाक। आज जरी कोणी सर्वे केला तरी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री म्हणून समोर येतील, बच्चू कडूंचं वक्तव्य। बच्चू कडू यांच्या वक्तव्यामुळे परत शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाविषयी चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे। जनतेला आम्ही सांगू तर आम्हाला असं वाटतं का मुख्य शिंदे साहेब जे रात्री 2 वाजता दरवाजा उघडतंय, सामान्य माणसाच्या प्रति असणाऱ्या भावना ज्या खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या आहे तशा ताकदीचा मुख्यमंत्री व्हावा हे सगळ्यालाच वाटतं, मला एकट्यालाच नाही वाटत। तुम्ही जर सर्वे केला तर सगळेजण तेच म्हणणार का पुन्हा मुख्यमंत्री शिंदे साहेब हवे। महापौर विकास निधीमध्ये घाटकोपरला सर्वाधिक वाटा, भाजप नगरसेवकांना मोठा लाभ। घाटकोपर पूर्व पश्चिम मध्ये मिळून 58 कोटी रुपयांचा निधी। विरोधकांकडून पक्षपातीपणाचा आरोप। भाजप आणि शिवसेना नगरसेवकांना मोठ्या प्रमाणावरती निधीचं वाटप। हिंगोलीमध्ये प्रज्ञा सातव यांचा भावी मंत्री म्हणून उल्लेख असलेले बॅनर। कळमनुरी शहरामध्ये भावी मंत्री अशा उल्लेखाचे स्वागताचे बॅनर झळकले आहेत। मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून महावितरणच्या अधिकाऱ्यांची कडक शब्दामध्ये कान उघाडणी। महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे जळगावमधले उद्योग हे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। पुण्यामधल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची देखील उपस्थिती। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये पुणे सोलापूर महामार्गावरती राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन। राजू शेट्टी आणि सोलापूर पोलीस यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक। मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी। मनीषा मांढरे पुण्यामधल्या जीवशास्त्र शिकवणाऱ्या प्राध्यापिका आहेत। नीटचा पेपर सेट करणाऱ्यांनीच पेपर फोडलाय। 5 ते 6 वर्षांपासून मनीषा मांढरे एनटीएच्या सोबत। नीट पेपर फुटीच्या प्रकरणी पेपर विकत घेणारे पालकही आता सीबीआयच्या रडारवरती आलेत। नांदेडमधील राजेश कदम यांना चौकशीसाठी सीबीआयचं समन्स। मंगळवारी पुणे इथे सीबीआय कार्यालयामध्ये पती पत्नी आणि विद्यार्थिनीला हजर राहण्याचे आदेश। नीट परीक्षेचा पेपर मुलीसाठी विकत घेतल्याचा आरोप कदम कुटुंबियांवरती करण्यात आलाय। सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी कदम यांच्या घरी जाऊन चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलंय। नीट पेपर फुटीच्या प्रकरणी आतापर्यंत सीबीआयकडून 9 आरोपींना अटक। दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर इथून 9 आरोपींना अटक करण्यात आली। 5 आरोपी महाराष्ट्रातले आहेत। नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर इथले रहिवासी आहेत। पुण्यामधील प्रल्हाद कुलकर्णी मुख्य सूत्रधार। कुलकर्णीच्या पाठोपाठ एनटीएचे इतर काही कर्मचारी देखील सीबीआयच्या रडारवरती असल्याची माहिती। पीव्ही कुलकर्णीकडून गेल्या 5 वर्षांपासून एनटीएच्या प्रश्नपत्रिका तयार करण्याचं काम सुरू आहे। एनटीएमधील व्यक्तींची देखील चौकशी सुरू। सीबीआयकडून देशभरामध्ये 6 ठिकाणी छापेमारी, लॅपटॉप, मोबाईल आणि बँक स्टेटमेंट देखील जप्त। नीट पेपर फुटीच्या प्रकरणामधील शुभम खैरनारच्या संपर्कामधील अनेक जण सीबीआयच्या रडारवर। नाशिकमधील काही प्रतिष्ठित क्लास चालकांची देखील चौकशी होणार असल्याची माहिती। नीटच्या प्रकरणामध्ये टेलिग्रामच्या माध्यमाचा सर्वाधिक वापर झालाय। नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या बोंगळ आणि भ्रष्ट कारभारामुळे देशभरातील 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात आहे। परीक्षा रद्द झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आपलं आयुष्यही संपवलंय। विद्यार्थ्यांची ही आत्महत्या नसून सिस्टीमनं केलेली अधिकृत हत्या आहे। मनसेचे नेते अमित ठाकरेंचा गंभीर आरोप। कराडमध्ये युवक काँग्रेसचं आंदोलन। नीटचा पेपर फुटीला भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत युवक काँग्रेसने हे आंदोलन पुकारलंय।
सोलापूरमध्ये नीट पेपरफुटी आणि महागाईच्या मुद्द्यावरून युवक काँग्रेस आक्रमक झाली. सिव्हिल हॉस्पिटल ते भाजपच्या कार्यालयापर्यंत काढणार होते मोर्चा. भाजप कार्यालयामध्ये पोहोचण्याच्या आधीच पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. युवक काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट. नाशिकच्या टीसीएस प्रकरणामध्ये 2 दिवसात आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे. पहिल्या गुन्ह्याचं 900 पानांचं आरोपपत्र तयार असल्याची माहिती. 9 गुन्ह्यांपैकी उर्वरित 8 गुन्ह्यांचा तपासही अंतिम टप्प्यात. संशयित आरोपीच्या विरोधात पीडितांचे जबाब आणि साक्षीदारांच्या साक्षी, डिजिटल पुरावे देखील. नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यामधील गुन्ह्याच्या संदर्भात आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे. दानिश शेख, तौसिफ अत्तार आणि निदा खानच्या विरोधात गुन्हा दाखल. तिन्ही आरोपींच्या विरोधात बलात्कार आणि धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा. सोलापूरमधील भोंदूबाबा मनोहर भोसलेसह अन्य 14 जणांना न्यायालयीन कोठडी. आजार बरा करतो म्हणून भाविकांची त्यांनी फसवणूक केली आहे. मनोहर भोसलेसह 14 जणांवरती करमाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. दिलीप राऊत यांनी भोंदूच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी घेत असलेल्या न्यायाधीशांची नियतकालिक बदली झाली आहे. न्यायाधीश VH पटवदकर यांची संगमनेर इथे बदली करण्यात आली. पटवदकर हे बीड विशेष मकोका न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. परभणीमध्ये पुन्हा एकदा इंधनाची टंचाई. अनेक पंप सध्या बंद ठेवण्याची वेळ आलेली आहे आणि अनेक पेट्रोल पंपावरती पुन्हा एकदा डिझेल पेट्रोल नो स्टॉक याचे फलक झळकत आहेत. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची स्थिती आहे. डिझेलची मागणी वाढल्यामुळे पुरवठ्यावरती परिणाम. काही पेट्रोल पंपावरती वाहनांच्या रांगा. पेट्रोल कंपन्यांकडून पुरेसा पुरवठा होत नसल्याची माहिती. गुजरातमधल्या वाहन चालक नंदुरबारमध्ये सध्या इंधन भरण्यासाठी येत आहेत. हिंगोलीमध्ये डिझेल मिळत नसल्यामुळे पेट्रोल पंपावरती शेतकऱ्यांचं आंदोलन. इंधनाच्या अभावी मशागतीची कामं रखडल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले. नाशिकमधील शुभम पार्कमध्ये मध्यरात्री कोयते आणि दांडक्यांसह गुंडांनी हैदोस घातलाय. रस्त्यावरच्या 4 वाहनांची तोडफोड करण्यात आली. जाब विचारणाऱ्यासाठी गेलेल्या तरुणावरती धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला. कोयता गँगची अंबड पोलिसांनी धिंड काढली आहे. जळगावातल्या धरणगाव तालुक्यामधील रेल गावामध्ये क्रिकेट खेळाच्या वादामधून 12 वर्षाच्या मुलाची बॅटनं हत्या केल्याचा आरोप आहे. सोबत खेळणाऱ्या मुलानंच ही हत्या केल्याचा वडिलांचा आरोप आहे. पोलिसांकडून तक्रार नोंदवली जात नसल्याचाही आरोप आहे. न्यायासाठी हताश बापाची SP कार्यालयामध्ये धाव. मुंबई विमानतळावरती ड्रग्ज तस्करीचा DRIकडून पर्दाफाश. 2 किलो 600 ग्रॅम कोकेन जप्त. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ड्रग्जची किंमत 13,29 लाखांवर. 2 आरोपींना अटक करण्यात आली. परदेशामधून हे ड्रग्ज आणण्यात आलं होतं. ड्रग्ज मुक्त पुणे अभियानाच्या अंतर्गत रिक्षामधून गांजाची विक्री करणारा रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आलाय. 35 किलो गांजा आणि रिक्षासह 8 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई. यवतमाळच्या कळंब या ठिकाणी प्रतिबंधित HTBT कापूस बियाणं जप्त करण्यात आलं. कृषी विभाग आणि पोलिसांची संयुक्त कारवाई. प्रतिबंधित कापूस बियाणांची 150 पाकिटं जप्त झाली आहेत. भंडाऱ्याच्या तुमसर रामटेक महामार्गावरती तिहेरी अपघात. कार आणि बलेरो पिकअप गाडीमध्ये समोरासमोर धडक झाली आहे. यानंतर ट्रॅक्टर चालकाची अपघात झालेल्या गाड्यांना जबर धडक. अपघातामध्ये 4 जखमी. प्रवरा नदीमध्ये बुडून 14 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या कोल्हार परिसरामधल्या या घटनेमुळे हळहळ. संभाजीनगरमधल्या पडेगावमध्ये कचरा डेपोला आग लागली. या आगीमुळे परिसरामधल्या रहिवाशांना धुराचा त्रास होतोय. गेल्या 8 दिवसांपासून लागलेली आग ही अजूनही नियंत्रणात आलेली नाही. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लाखो नागरिकांची तहान भागवणारी उल्हास नदी प्रदूषणाच्या विळख्यात. वारंवार नोटिसा बजावल्याच्या नंतर देखील MIDC कंपन्यांकडून दुर्लक्ष. कंपन्यांवरती पालिका थेट दंडात्मक कारवाई करणार आहे. अंधेरी पश्चिमेमधल्या आंबोली परिसरामध्ये गटार बांधकाम सुरू असताना भलं मोठं उंबराचं झाड अचानकपणे रस्त्यावरती कोसळलं. दोषी कंत्राटदार, वृक्ष अधिकारी आणि संबंधित अभियंत्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी. नंदुरबारच्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूची गंभीर परिस्थिती आहे. केंद्रीय पशुसंवर्धन विभागाची दखल. पुढच्या आठवड्यामध्ये केंद्राचं पथक हे नवापूरच्या दौऱ्यावरती येणार आहे. केंद्रीय पथकाकडून प्राथमिक पाहणी पूर्ण झाली. पाहणीसाठी पथक येणार आहे. आतापर्यंत 15 पोल्ट्री फार्ममधील 4,06,000 कोंबड्या नष्ट करण्यात आल्या. गडचिरोली आता नक्षलमुक्त होतो आहे. पोलिसांच्या ऑपरेशन अंतिम प्रहारमध्ये 8 जहाल माओवादी जेरबंद झालेत. 1980 पासून सुरू असलेल्या सशस्त्र माओवादाशी सुरू असलेल्या सरकार, पोलीस आणि सर्वसामान्यांच्या लढ्याला यश येत आहे.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवरती खुल्या जागेमधल्या बकऱ्यांच्या कत्तलीवरती कारवाई करण्याची मागणी. किरीट सोमय्यांचं महापौरांना पत्र. महानगरपालिकेच्या नियमांचं काटेकोरपणे पालन व्हावं यासाठी प्रशासनाने तातडीनं निर्देश देण्याची मागणी. बीडच्या परळीमध्ये वैद्यनाथ महाविद्यालय परिसरामधलं अतिक्रमण काढण्याची कॉलेज प्रशासनाची मागणी. अतिक्रमण न काढल्यास विद्यार्थ्यांना घेऊन आंदोलन करण्याचाही इशारा. बाणेरमधल्या कॅन्सर हॉस्पिटलला यशवंत भीमाले यांचं नाव देण्याच्या निर्णयावरून वाद झाला. संस्थांचा वापर राजकीय प्रतिमा आणि कौटुंबिक वारसा जपण्यासाठी केला जाऊ नये. ज्येष्ठ कार्यकर्त्या विनीता देशमुख यांची टीका. नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला या जिल्ह्यासाठी उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी. कालही पारा 46 अंशांवर. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. नंदुरबारमध्ये उष्णतेचा कहर. तापमान 43 अंशांवर. शहराचं तापमान गेल्या 2 दिवसांपासून 41 अंशांपर्यंत जाऊन पोहोचलंय. दुपारी रस्त्यांवरती शुकशुकाट आहे. उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मीरा भाईंदरमध्ये 24 तास पाणी कपात. संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी पाणी कपातीचा निर्णय. नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलं आहे. हिंगोलीच्या खंडाळा गावामध्ये भीषण पाणी टंचाई आहे. जलजीवन योजनेच्या पाण्याचेही 3 तेरा वाजलेत. गोडभर पाण्यासाठी गावकऱ्यांची भटकंती. नागपूर जिल्ह्याच्या चंद्रपूर रिठीमध्ये नळ योजनेचे 3 तेरा वाजलेले आहेत. गेल्या 4 वर्षांपासून या वस्तीमध्ये पाणी टाकीच्या नावाखाली फक्त कॉन्क्रीटचा सांगाडा उभा करण्यात आला. दुसरीकडे पाण्याचे पाईप प्रत्येक घरामध्ये टाकण्यात आले, पण घरामध्ये नळच लावलेला नाहीये. एबीपी माझानं ही बातमी दाखवल्याच्या नंतर सध्या प्रशासनाला जाग आली आहे. ट्रॅक्टरच्या जमान्यामध्ये साताऱ्याच्या कराडमधल्या शेणोलीमध्ये 10 बैलांचा नांगर चालवण्यात आला. जिल्हा परिषद पुरस्कार प्राप्त मानसी चैतन्य कणसे यांच्या शेतामधल्या 10 बैलांचा नांगर चालवत शेतीची नांगरणी करण्यात आली. पारंपरिक पद्धतीनं सध्या शेतीची मशागत सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या जामसंडे विजयदुर्ग या महामार्गावरती संतप्त आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय. रात्री महामार्गावरती टायर पेटवून वाहतूक बंद करण्याचा प्रयत्न. कोकणामधून मुंबईमध्ये आलेल्या शेतकऱ्यांचं आंदोलन पोलिसांनी चिरडलं. याचा निषेध म्हणून सरकारचे प्रतिकात्मक पुतळे जाळण्यात आले. कांदा उत्पादक शेतकरी नोंदणीसाठी पोर्टल ॲप तयार केलं जावं आणि डीबीटीच्या द्वारे लाभ थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करावा. खासदार शोभा बच्छाव यांची केंद्र सरकारकडे मागणी. मी केंद्र सरकारला विनंती करते की EOI रद्द करून थेट शेतकरी नोंदणीसाठी पोर्टल किंवा ॲप तयार करावे आणि डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर म्हणजे डीबीटीद्वारे थेट लाभ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा. वाशिममध्ये तुरीच्या दराने ओलांडला 8,000चा डब्बा. तुरीला प्रति क्विंटल 8,205 रुपयांचा दर. कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. 3 महिन्यांपासून तुरीच्या दरामध्ये सातत्याने घसरण होते. यंदा कमी पावसाच्या अंदाजामुळे तुरीचे दर वधारले आहेत. गोंदिया जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामामधल्या धान खरेदीला वेग आलाय. 58,000पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 3 लाख क्विंटलपेक्षा अधिक धानाची खरेदी आहे. गोंदियाच्या देवरी तालुक्यामधील ओवारा गावाला वादळी वाऱ्याचा तडाखा. वादळी वाऱ्याने घरांचे छत देखील उडून गेले. 20 घरांचं नुकसान झालंय. सलगच्या 2 सुट्ट्यांमुळे महाबळेश्वरला पर्यटकांची मोठी गर्दी होतीये. वेडणाले की ते पर्यटकांनी नौका विहाराचा आनंद घेतलाय, तर घोडेसवारीला देखील पर्यटकांची पसंती. कोकण रेल्वे मार्गावरती 10 अतिरिक्त रेल्वे गाड्या. उन्हाळ्यामध्ये प्रवाशांच्या गर्दीमुळे विशेष रेल्वे गाड्या पनवेल ते सावंतवाडी रोड आणि मडगावसाठी देखील अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्यांची सोय केली जाते. 6 जून पर्यंत या गाड्या धावतील. मुंबई गोवा महामार्गावरच्या परशुराम घाटामधल्या गॅबियन वॉलसह मुंबईकडे जाणाऱ्या लेनच्या दुरुस्तीचं काम अंतिम टप्प्यात आलंय. परशुराम घाटामधून मुंबईच्या दिशेनं जाणारी दुसरी लेन वाहतुकीसाठी लवकरच खुली होणार आहे. पावसाळ्यामध्ये घाटात दरड कोसळू नये म्हणून उपाययोजना. नियमित विजेसाठी पुणेकरांचं आंदोलन. प्रचंड उन्हामध्ये दररोज 5 ते 6 तास वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे पुणेकर संतापलेत. बाणेर, बालेवाडी, पाषाण आणि म्हाळुंगे इथल्या स्थानिकांचं महावितरणच्या विरोधात रस्त्यावरती उतरून आंदोलन. भंडाऱ्यामध्ये जनगणनेला गावकऱ्यांचा विरोध आहे. ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यामुळे खापा गावामध्ये बहिष्कार. जनगणनेसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना आल्या पावली परतावं लागलंय. ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना देत नसल्यामुळे
जोपर्यंत हा रकाना उपलब्ध होणार नाही तोपर्यंत जनगणना न करण्याचा निर्धार. साताऱ्यामध्ये छत्रपती महोत्सवाचं आयोजन, राज्याभिषेकाचा सोहळा, शस्त्र प्रदर्शन, इतिहासाची व्याख्यानं अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन. आजपासून सुरू झालेल्या अधिक मासाच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये भाविकांची विक्रमी गर्दी. 4 लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरपूरमध्ये पोहोचले आहेत. बीड जिल्ह्यामध्ये माजलगावमधील श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी इथे अधिक मासाच्या निमित्ताने भगवान पुरुषोत्तमाची शासकीय महापूजा. आमदार प्रकाश सोळंके यांची देखील हजेरी.